यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. हिंगोली जिल्ह्याबरोबरच बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात हळद लागवडीचे क्षेत्र वाढल्याचं पाहायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये जनजागृती निर्माण केली आणि त्यामुळेच आज हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर या निवृत्ती ट्रेडिंग कंपनी या ठिकाणाहून चव्हाण यांच्याकडून गुजरातमध्ये विषमुक्त शेती करण्यासाठी मोदी कुटुंबात 28 टन 570 क्विंटल हळद बियाणे घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं आहे. दिवसेंदिवस सुरू असलेल्या वाढत्या हळद लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील हळद क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. हिंगोली जिल्ह्याबरोबरच राज्यामध्ये सुद्धा इतर ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवडीचे क्षेत्र वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर हळद पिकाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि त्याचबरोबर तमिळनाडू आणि गुजरात राज्यातही लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी श्री श्रीहरी अंभुरे पाटील, उपसंपादक, महाराष्ट्र. आज आपण हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी व हळद बियाणं पुरवठा करणाऱ्या एका कंपनीशी चर्चा करणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्याचं नाव लौकिक आहे. त्यामध्येच वसमत तालुका हा हळद उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वसमत तालुक्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे वसमत तालुक्याचं सुद्धा नाव लौकिक आहे. आज आपण बियाणं जी काही पुरवणारे आहे बाहेर ठिकाणच्या एकदम वसमत तालुक्यातून, तिथे काही शेतकरी आहेत, काही बियाणं उपलब्ध करून देणारे काही मालक लोक आहेत किंवा आडत दुकानदार आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की दरवर्षी एकूण बियाणं तुम्ही शेतकऱ्याला किती पुरवठा करता आणि दरवर्षी तुमच्याकडून बियाणाचं कसं प्रमाण आहे का दिवसेंदिवस वाढलं, गत वर्षीपेक्षा या वर्षीचं प्रमाण किंवा मागच्या काळामागचा अनुभव या संदर्भात आपण चर्चा काय सांगणार आहे तुम्ही? दरवर्षी आमच्याकडे जवळपास 2500 ते 3000 क्विंटलची विक्री आपण बियाण्याची करतो. त्या बियाण्यामध्ये आपण ओरिजिनल सेलम जे की तामिळनाडू मधून आपल्याकडे येतो, जे की शेतकऱ्याला योग्य दरामध्ये आपण देत असतो. त्याचा आजच्या तारखेमध्ये दर जर बघला गेला तर 46 ते 5000 पर्यंत आजचा रेट आहे. आणि एकदम खात्रीशीर सांगतो की शेतकऱ्यांची आपल्याकडे येण्याची जी ही आहे ओढ आहे ती एकदम विश्वासामुळे आहे. आपण दरवर्षी त्यांना वेगवेगळ्या व्हरायटी. किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करता? हा माझा 10 वर्षापासूनचा व्यवसाय आहे. बरं, मागील 10 वर्षाच्या तुलनेमध्ये या 2-4 वर्षामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे लागवडीमध्ये. जो की नवीन एरिया आहे जालना, अंबड आणि जो वाशिम, रिसोड या साईडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे असं कळालेलं आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावामध्ये की त्यांच्या भावकीमध्ये की त्यांच्या घरामध्ये तुम्ही बियाणं इथून जवळपास मोठ्या प्रमाणात दिलं, काय सांगणार? हा, आपण आज 27 टन बियाणं गुजरातला पाठवलं आहे. त्याच्यामध्ये संकेत भैया मोदी यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध बियाणे करून दिलेले आहे. किती बियाणं दिलं त्यांना? आपण 28 टन बियाणं आज आपण त्यांना मोजून दिलेलं आहे आणि 47 रुपये. गुजरात बरोबर आणि कोण्या राज्यामध्ये बियाणं पुरवठा? आपलं बियाणं मध्य प्रदेशमध्ये पण जातो, युपी मध्ये पण जातं आणि भोपाळ पर्यंत आपलं बियाणं गेलेलं आहे. आणि जळगाव, रावेर या साईडला सुद्धा आपलं बियाणं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या प्रमाणामध्ये तुम्ही बियाणं ज्या भागामध्ये तुम्ही पोच करता, नंतर तुम्हाला रिस्पॉन्स तिथल्या शेतकऱ्याचा का कोणाचा कसा असतो? त्या शेतकऱ्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. उत्पन्नामध्ये भरपूर सोबत उपसंपादक हे बियाणं जे आहे या बियाण्यामध्ये वेगवेगळ्या नवीन बियाणं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ॲव्हरेज वाढत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नेण्याची ओढ वाढलेली आहे. एकंदरीत जर तसं पाहायला गेलं तर जिल्हाभरामध्ये किती प्रमाणामध्ये पर्सेंटेज मध्ये आपण बियाणं
एक्स्ट्राचं यावर्षी दिलं, गत वर्षी दिलं, लागवडीचं क्षेत्रफळ एकूण कसं वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी एक 60% वाढ लागवडीमध्ये होण्याची शक्यता आहे 100%. कारण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बियाण्याची मागणी वाढलेली आहे. याचबरोबर आपण या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी आलेत. आपण त्यांच्याशी त्यांना करणार आहोत. काय सांगणार दादा, कुठून आले तुम्ही? निवगा बाजार. निवगा बाजारून आले. हा. तालुका कळमनुरी, नाही, तालुका हातगाव. हदगाव तालुक्यामध्ये. तुम्हाला कोणी पत्ता दिला या ठिकाणी बियाणे? आम्हाला आमच्या जवळच्याच खेड्यातल्या लोकांनी दिला होता. बरं, काय समस्या आहे तुमची तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या हदगाव परिसरामध्ये हा. बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणून जात आहे? हो ना, एकूण लागवडीचे क्षेत्रफळ कसं असेल जास्तीत जास्त या वर्षामध्ये या वर्षामध्ये वाढलेलं आहे? वाढलेला आहे. हे बघा बियाणं आणि बियाणाची ही जी काही हे आहे क्वालिटी आहे, हा. जे की आतलं कुरकुमींचं प्रमाण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. काय सांगणार आहे तुम्ही, किती माल नेणार आहे या ठिकाणी? मला 10 क्विंटल न्यायचं. तुमचा ऍड्रेस सांगा एकदा दुकानदार. आमचा निवृत्ती ट्रेडिंग कंपनी शिरड शहापूर 7972 21 30 63. श्री हरी